आपले विरोधक किंवा आपले काही जवळचे कार्यकर्ते सुद्धा असं म्हणतात की बाबांनी सहकारी संस्था उभा केली नाही. म्हणजे बरोबर. तुम्ही कारखान्याचं एका शिवदर्शन नावाचं तुम्हाला प्रमोटर केलं काही कार्यकर्त्यांनी, तुम्ही सांगितलं की मला हे काही करायचं नाही. तुम्ही सहकारी चळवळीपासून अलिप्त करायला काय झालं आता चव्हाण साहेबांनी किती कारखाने काढले स्वतः, किंवा स्वतः शरद पवारांनी किती कारखाने काढले. शेवटी असं आहे की तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तुम्ही यात गुंतून राहू शकत नाही, कारण हे फुल टाईम काम आहे. बरं. आज आता कारखान्याची मशिनरी ऑर्डर करायची आहे, MDचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, पुन्हा साखरेच्या दराची मिटिंग मुंबईला साखर संचालकाकडे, हे सगळं फुल टाईम काम आहे. बरं. मग तुम्हाला राजकारणाकडे फुल टाईम बघता येत नाही. आणि म्हणूनच चव्हाण साहेबांनी कारखाना काढला का, त्यांनी शिक्षण स्वतः उभी केली का, किंवा पवार साहेबांनी स्वतः केले का, त्यांनी नंतर घेतल्या सगळ्या, पण स्वतः काढली का, नाही काढली. कारण हे पूर्ण वेळाचं काम जर राजकारण करायचं असेल तर हे नको आहे. चव्हाण साहेबांच्या काळामध्ये एक असा संकेत होता की तुम्हाला राजकारण करायचं तुम्ही राजकारण करा, सहकारात यायचं नाही. तुम्हाला सहकार चालवायचं असेल तुम्ही राजकारण यायचं नाही, संकेत होता. हे संकेत होतं. पण ते पवार साहेबांच्या काळात ते तुटलं सगळं. दोन्ही एकाच्या हातात गेल्यानंतर ते दुष्परिणाम सुरू झाले. आता म्हणजे काय दिसायला लागलं नंतरच्या काळात. मग त्यामुळे आता सगळे पैसे असले तर निवडणूक लढू शकता. आता आमदारकीची निवडणूक लढवायची असेल तर तुमचा कारखाना किंवा मेडिकल कॉलेज असल्याशिवाय तुम्हाला लढता येणार नाही. आता खर्चाचे प्रमाण वाढलेलं आहे, ते शक्यच नाही आता कोणाला.